औसा तालुक्यातील जावळी येथील शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी, पंचनामे करून मदतीची शेतकऱ्याची मागणी। भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण याच देशातील शेतकरी मात्र आपली शेती कसताना अनेक संकटाचा सामना करून शेती कसत असतो। यात कधी ढगफुटी सदृश पावसाचे संकट, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्याच्या पदरी असतो। यावर्षी तर सततच्या पावसाने शेतकऱ्याचं सोयाबीन पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे। औसा तालुक्यातील जावळी येथील अनेक शेतकऱ्याचं जीवनमान हे शेतीवर अवलंबून असून शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण दिवाळी तोंडावर आला असून दरवर्षी शेतकरी दिवाळी हा सण सोयाबीन विक्री करून साजरा करतो। पण यावर्षी अति पावसामुळे सोयाबीन पीक गुडघाभर पाण्यात असून यावर्षी शेतकऱ्याला सततच्या पावसामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। पण यावर्षी बळीराजाचं सोयाबीन पाण्यात असल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलं असून शेतकरी आमच्या बांधावर प्रशासनाने यावं व पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी असे सरकारकडे विनवणी करत आहेत। यावेळी शाहूराज भोसले, रुक्मिण भोसले, दयानंद मुगळे, इब्राहिम पटेल, यशवंत भंडे, शेख जलील, नंदकुमार चिंचोले, बकुळाबाई धनराज बनसोडे, गणपती धोंडीबा चिपळे, विठ्ठल मुगळे, चंद्रकांत शानिमे, सुरेश शानिमे, बंकट हेंबाडे, बशीर पटेल, आरिफ पटेलसह जावळी येथील शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। मी प्रकाश हेंबाडे, जावळी। 6 महिन्यापासून सतत पाऊस पडण्याने जवळजवळ 10 मे पासून पाऊस चालू आहे। पेरणी झाली पण पीक काय सगळं हातातून गेलंय। 95% पीक गेलेलं आहे। शेतकऱ्याला काही परवडणार नाही, काही नाही, अडचणीत आहे शेतकरी। पैसा नाही, शेतात काहीच उत्पन्न नाही, पाणी लागून गेलंय सगळं। पूर्ण शेतीतलं सोयाबीन 95% सोयाबीन गेलेलं आहे। सगळं पाणी वाहत आहे शेतातून। पाऊस भरपूर झाला आहे। लोकांनी कर्ज काढून सगळी शेती केलेली आहे। तर कर्ज कशाने फेडायचं? दिवाळी कशी साजरी करायची? शासनाने काहीतरी मदत केली पाहिजे, पंचनामे केले पाहिजे शेतात येऊन। काहीच करत नाही शासन। काय करायचं आता? दिवाळी सण कसा साजरा करायचा? पेरणी कशी करायची पुढं? शासन काहीच करत नाही, पंचनामे करत नाही, काही नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं आता? आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्याकडे काही पर्याय उरलेला नाही दुसरा। काय करायचं आता? कर्ज कशाने फेडायचं? पुढील पेरण्या कशा करायच्या? आर्थिक नुकसान झाले। शेतीप्रधान देश म्हणून दररोज टीव्हीवर बातम्या येतात, शासन म्हणतंय, पण काहीच करत नाही शासन। तरी आता शासनाने तात्काळ पंचनामे करून काहीतरी मदत करावी शेतकऱ्याला। विठ्ठल बाबुराव मुगळे, मुक्काम पोस्ट जावळी, तालुका औसा, जिल्हा लातूर। सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक इतकं धोक्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे, याला सुद्धा शेंगा सुद्धा कसल्याच प्रकारच्या या ठिकाणी नाहीत। पूर्णपणे असणारं एवढं अबाधित क्षेत्र सोयाबीनचं त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि हे पूर्णपणे जे असणारं पेरणीचा खर्च किंवा त्या मशागतीचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी निघणार नाही, अशा प्रकारचं असणारं हे सोयाबीन झालेलं आहे। यासाठी सतत पाऊस असून सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करत आहे। आणि यासाठी शासनानं सुद्धा या ठिकाणी काहीतरी सर्वतोपरी मदत करून किंवा आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी द्यावं आणि आमची असणारी जी दिवाळी आहे किंवा इतर जी सण आहेत ते सुद्धा गोड त्या ठिकाणी करावे असं मला। पावसामुळं त्या शेतामध्ये असणारं गुडघ्यावर त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्यामुळं असणारं आमचं जीवनमान शेतकऱ्याचं कमीत कमी या जावळी गावातला 90% लोक हे शेतीवर अवलंबून त्या ठिकाणी आहेत। आणि पूर्णपणे बाधित क्षेत्र असल्यामुळं आता असणारं या ठिकाणी काय झालेलं आहे, तर असणारं पूर्णपणे बाधित असल्यामुळं शेतीचं असणारं आर्थिक नुकसान तर शेतीचं झालेलंच आहे, परंतु आमचं कौटुंबिक सुद्धा असणारं साधना किंवा या ठिकाणी असणारा जे गरजा येतात ते भागवण्यासाठी सुद्धा आम्ही असणारं सक्षम अशा प्रकारच्या या ठिकाणी आहोत। यासाठी शासनाला या ठिकाणी विनंती आहे की शासनानं याकडं ताबडतोब असणारे याचे असणारे बांधावरून पंचनामे त्या ठिकाणी करावे आणि आम्हाला आर्थिक सहाय्य किंवा या ठिकाणी असणारं आमची दिवाळी गोड त्या ठिकाणी करावी। कारण पुढचा रब्बी हंगाम सुद्धा आम्हाला यातून उत्पन्न घेऊन असणार शेतामध्येच अजून घालण्यासाठी किंवा त्याचं असणारं जे असणारे बियाणे आहेत ते सुद्धा असणार घेण्यासाठी आमच्याकडे कसल्याच प्रकारचे या ठिकाणी आर्थिक पैसा सुद्धा या ठिकाणी नाही। एवढं असणार शासनाला विनंती आहे की शासनानं ताबडतोब असताना आमच्या बांधावर येऊन पंचनामे करावे, हीच शासनाला आमची असणारी विनंती आहे। मी दास ज्ञानदेव भोसले, जावळी, एक शेतकरी आहे आणि माझी जमिनी जी असणारी गट नंबर 281 ही आहे।
त्याचं क्षेत्र आहे 1 हेक्टर 35 आर आणि याच्यामध्ये पूर्ण मी सोयाबीन केलेलं आहे आणि सोयाबीन दरवर्षी भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात येते, परंतु यावर्षी जुलैपासूनच कंटिन्यू पाऊस आहे आणि त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर पूर्ण महिना पाऊसच चालू आहे। त्याच्यामुळे गुडघे इतकं या पिकामध्ये पाणी आहे, इतका खर्च करून सुद्धा काही सुद्धा निघणार नाही या पिकामध्ये आणि याच्या पुढे सुद्धा रब्बीच्या पिकाची सुद्धा आम्हाला काही गॅरंटी नाही। कारण काय तर हा पाणीच आणखी 1-2 महिन्यापर्यंत हा वाहत राहणार ह्या जमिनीमध्ये। इतकी जमीन सुपीक असून सुद्धा आमच्या या ठिकाणी कसल्याच प्रकारचं उत्पन्न नाही आहे। या ठिकाणी पूर्वी ओमराजे दादा यांनी येऊन भेट दिली, परंतु या ठिकाणी पंचनामा नाही ना काही नाही, कसल्याच प्रकारची या ठिकाणी प्रशासनाची मदत नाही ना कोणती चौकशी नाही। आम्ही 1-2 वेळेस म्हणले तलाठी आणि ग्रामसेवकांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले असताना आम्हाला वरूनच आदेश आलेला नाही। ज्यावेळेस आम्ही आदेश वरून येईल त्यावेळेसच आम्ही पंचनामे करू अशा प्रकारची उत्तरे मिळत होती। ज्यावेळेस ओमराजे दादा दौरा येत होता त्यावेळेस मात्र 2 दिवसांना अगोदर पाहणी निमताना करून गेलेली आहे, परंतु तिची पुढे कारवाई काही झालेली नाही। परंतु त्याच्यामुळं आणि या उत्पन्नावर आमची दिवाळी दरवर्षाला साजरी होत होती, परंतु यावर्षी आमचं कसल्याच प्रकारचं उत्पन्न नसल्यामुळं दिवाळी पण करण्याची ऐपत नाही आणि पुढे ही सुद्धा पुढलं पीक घेण्याची सुद्धा शेतकऱ्यामध्ये काही ऐपत नाही। अशा प्रकारच्या दुहेरी संकटामध्ये हा शेतकरी सापडलेला आहे। त्यामुळं प्रशासनाला कुठल्याच प्रकारची काळजी नसल्याचं दिसून येत आहे। अशा प्रकारची शेतकऱ्याची प्रत्येक शेतकऱ्याची हाल हेच आहेत। तरी प्रशासनाने तसेच आमची दिवाळी शेतकऱ्याची जर गोड व्हावी असे वाटत असेल शासनाला, तरी प्रशासनाने अधिकारी लोकांनी आमच्या बांधावर यावं आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि आमची दिवाळी गोड करावी हीच आमची अपेक्षा आहे। नमस्कार, मी यशवंत माणिक बंडे, राहणार जावळी, तालुका औसा, जिल्हा लातूर। जून महिन्यापासून पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनची ही परिस्थिती झालेली आहे। शेतात बघायला गेलं तर पाऊल ठेवायला जागा नाही। आज बांधावर तर बघून शेत पाहणी करायचं आहे, शेतात तर काय नाही, फक्त बघायचं म्हणलं तर फक्त काय नुसत्या सोयाबीनला काढ्या, शेंग तर अद्याप शेंग नाही। शेंग नसल्यामुळं आता शेतकऱ्यांची दिवाळी, दसरा ही सण साजरा कसा करायचा? सण साजरा करायचा तर अवघडच झालेलं आहे, पण ह्याच्यात केलेले कष्ट आणि याची मेहनत आणि बी बियाणं हे तर लांबच राहिलं। शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे। तरी पण शासनाचे असं कुठलेही आम्हाला शेतात अतिवृष्टी झाल्यामुळे अद्याप आता पस्तोर बांधावर कोणीही स्थळ पाणी कराया, पंचनामे कराया कुठले तहसीलदार आले नाहीत, तलाठी आले नाहीत, ना मंडळ अधिकारी आले नाहीत। साक्षात फडावा यायला 281 गट नंबर आहे आणि पूर्ण क्षेत्र बघा इथून तिथून पूर्ण पाण्याखाली आहे। एकही सोयाबीनला ही नाही राहिलेलं नाही। तरी पण हम शेतकरी कळकळीची अशी शासनाला विनंती आहे की स्पॉटवर येऊन स्थळ पाणी करून साक्षात काय आहे शेतकऱ्याची हाल ती पाहणी करून आम्हाला योग्य ते दिवाळी सण साजरा करण्याकरता योग्य ते न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे। आता समजलं जातं की भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण कृषी प्रधान देश आहे पण शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही। तर निसर्ग साथ न दिल्यामुळे शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी होत आहे चाललेला आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे। तरी पण यंदाच्या परिस्थितीनुसार तर असं कर्जबाजारी होईल शेतकरी ते, कारण की त्याला एक शेतात असं बघायला गेलं तर एक पायलीभर देखील त्याला माल काढायची ही नाही, शाश्वती नाही। पायलीभर माल न काढण्याची शाश्वती नसल्यामुळं शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी, रब्बीचा आघातीचा झाला तर झाला पण रब्बीचा देखील पीक येण्याची शक्यता नाही शेतामध्ये। जवळपास आज 2-2.5 महिने पाणी शेतातला आटणार नाही, कारण कंटिन्यू सतत रोजच्या रोज पाऊस चालूच आहे। पाऊस काय उघडायची शक्यता नाहीच नसल्यामुळं शासनानं आम्हाला एकच विनंती आहे की आमचा दिवाळी सण साजरा करायचा आहे, तर पण शासनाने आम्हाला योग्य ती मदत करावी ही आमची कळकळीची नम्रतेची विनंती आहे। सोयाबीनची परिस्थिती जावळी गावामध्ये पूर्णतः शिवार 99% शिवार हा पाण्याखाली गेलेला आहे, तर शेतकऱ्याचे बेहाल झालेले आहेत। तर शासनाने आम्हाला योग्य ते निर्णय घ्यावा, प्रशासनाला आमच्या बांधावर वाट लावावे, प्रशासनाला योग्य ते आम्हाला पंचनाम्याचे ही द्यावे। एवढे बोलून मी 2 शब्द